इन्व्हेस्टिगेशन आला होता, त्यांना तेही मला भेटले होते, त्याच्यावर आम्ही व्यवस्थितपणे कारवाई केलेली आहे. परंतु असं काही प्री प्लॅन्ड होतं असं काही आम्हाला तर टार्गेट करून काही ठिकाणी हल्ले झालेले आहे बाजूच्या गल्ल्यांमध्ये, महाल परिसरामधल्या, म्हणजे टिळकुटा टू महाल या परिसरामध्ये तिथले लोक तक्रार. कारण ही मिश्रित वस्ती आहे ही, जर तुम्ही बघितलं तर. आणि ते एक दुसऱ्याचे समोरासमोर ज्या वेळेस आले, कारण तुम्ही बघा हे एकदम नॅरो लेन्स आहे, तर हे संकरित गली आहे, तर ते असं तुम्ही म्हणू शकतात. परंतु असं काही नाही आहे की जाणूनबुजून हे करून हे आले. सर किती कर्मचारी जखमी जखमीचा आकडा अजून आम्हाला मिळाला. 3-4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ मार लागलेली आहे आणि जे सध्या अजूनही ते कामावर आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, दुपारी जे आंदोलन झालं होतं त्याच्यानंतरही एक तणाव छोटासा झाला होता, मात्र पोलिसांनी समजूत घातली होती, त्याच्यानंतर शांतता झाली होती. संध्याकाळी पुन्हा काय झालं? कारण हे जे काही लोक जे जमा झाले होते नमाजसाठी, जे परत जमा झाले इथे नमाजनंतर, आणि काही जे समोरचे हिंदू लोक आहेत तेही तिथे होते, कारण भरपूर गर्दी इथे असतात. आणि ते असं मी ज्यावेळी मला सांगण्यात आलेलं आहे की समोर आले, ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते परंतु समोरासमोर होते, तर ते असं एक आम्हाला दिसतंय. आणि ती पुढची आव्हान शांतता. मी सर्वांना आवाहन करतोय की पोलीस आहे, हजर आहे, आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये. ज्यांनी घेतले त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय. भरपूर मोठी संख्यामध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे. आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये. कोणी जर अफवा पसरवली तर त्याच्यावर एकदा आम्ही कारवाई करणार आहे. आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक याच्यावर बघत आहे कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे. तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडणार. किती लोक ताब्यात घेतले? ताब्यात जवळपास आत्तापर्यंत जे माझ्याकडे आकडा आहे ते 10 ते 15 लोक आहे.